नांदेडच्या किनवट तालुक्यातील चिखली येथील शासनाच्या कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडरचा मनमानी कारभार सुरू। ग्रेडर विरोधात शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। नांदेडच्या किनवट तालुक्यातील चिखली येथील शासनाच्या कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडरचा मनमानी कारभार सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। शेतकऱ्यांनी आणलेल्या कपाशीतून क्विंटल मागे 7 ते 8 किलो कट्टी ग्रेडर काढून घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। त्याचबरोबर शेजारील तेलंगणा राज्यातून आलेला कमी दर्जाचा कापूस या खरेदी केंद्रावर खरेदी केला जात आहे। तसेच व्यापाराचा कापूस देखील अनेक शेतकऱ्यांच्या नावे या कापूस खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात येत असल्याची तक्रार आहे। या कापूस खरेदी केंद्रावरील काळा बाजार थांबवावा, संबंधित ग्रेडरची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। मध्ये कपास येत आहे, प्रत्येक शनिवारी स्लॉट बुकिंग राहते। त्याचं काय की 4 ते 5 मिनिटांमध्ये बुकिंग राहते। ते बुकिंग आतापर्यंत कोणत्या शेतकऱ्याचे झाले नाही, पूर्ण व्यापाऱ्याचे झालेले आहे। शेतकरी प्रत्येक शनिवारी जाऊन आहे की नाही फिरून फिरून वापस जातो शेतकरी, आणि आहे की नाही बाहेरचा माल घेऊन त्यानं डुप्लिकेट माल खराब माल घेऊन आहे की नाही त्या व्यापाऱ्यानं संगनमत करून ग्रेडरनं हे सर्व मिलाजुलाब करून आहे की नाही यानं केलेलं आहे। हे आहे डुप्लिकेट माल, हे तेलंगणातून आलेला माल आहे, व्यापाऱ्याच्या मालमध्ये मिक्स करतो हे माल। आणि आपल्या जे ओरिजिनल शेतकरीचा माल आहे त्याच्यामध्ये 8 ते 10 किलो कट्टी घेते। कशासाठी कट्टी घेतो? कट्टी घ्यायचा नियम आहे का? तर हे असं संगनमत करून हे चालू आहे। याची पूर्ण चौकशी करून ग्रेडरने करोडो रुपये कमविलेले आहे। याच्यासोबत सिस्टीम आहे याची पुरी वरपर्यंत। रात्री 9:30 ला आहे की नाही स्लॅट सोडायचा, याचा कोणता नियम आहे? त्याला कस काय मेसेज गेला रात्रीला? दिवसा 9:30 ला सोडायचा, रात्री कस काय गेला? तुमची मुख्य मागणी काय? माझी मुख्य मागणी आहे की पूर्ण चौकशी करून याची योग्य ती कारवाई करावं आणि याचं ग्रेडरला बडतर्फ करावं। माझे नाव अरविंद विठ्ठलराव कदम। मी या जिनिंग पासून 3 किलोमीटर अंतरावरला शेतकरी आहे, आणि या जिनिंगचा मनमानी कारभार असा झालेला आहे। आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत आमच्या काही समाज प्रमुख, शेतकरी प्रमुखांनी निवेदन दिलेले आहेत। त्यांनी कोणीही जिल्हाधिकाऱ्याने काही या ठिकाणी येऊन निर्देश न देता, आणि शेतकऱ्याची एवढी मोठी फसवणूक झालेली आहे। या ठिकाणी प्रति क्विंटल मागं 7 किलो कापूस कापलेला आहे, आणि तो माझ्या घरचा कापलेला आहे। हे एक मोठा आहे। आणि या ठिकाणी जो ग्रेडर आहे त्या ग्रेडरची आणि इथल्या दलालाची इतकी मोठी सेटिंग आहे। या ठिकाणी जो स्लाइडचा टाइम असतो त्या टायमाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी शेतकऱ्याला स्लाइड बुक न होता तो स्लाइड जास्तीत जास्त कास्तकार न पोहोचता त्या ठिकाणी व्यापाऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे। आणि जास्तीत जास्त या ठिकाणी आजही जर आपण सखोल चौकशी केली, आणि सखोल चौकशीची आम्ही शेतकरी मागणी करतो, या ठिकाणी सरकारने सखोल चौकशी करावी। या ठिकाणी खरेदी कापूस कुणाकुणाचा झाला, आणि त्यांची पेरे किती होते, त्यांनी मांडले किती, त्याचा कापूस खरेदी किती झाला। आमच्या शेतकऱ्याचा कापूस ज्या ठिकाणी घरी होता त्यावेळेस जिनिंग ओपन झाली नाही, आणि ज्या वेळेस जिनिंग ओपन झाली त्यावेळेस शेतकऱ्याकडे माल राहिला नाही। बेटायमाला जिनिंग ओपन झाली, आणि कास्तकाराचा माल यांनी खरेदी न करता जास्तीत जास्त व्यापाऱ्याचा केला आहे। आणि आजच्या काळाला यांनी जास्तीत जास्त आपल्या इथला माल न घेता आमच्या येथील तेलंगणा राज्यातून आणलेला आहे। तरी आमच्या सर्व शेतकऱ्याची एकच मागणी आहे, या गिरडरची आणि या जिनिंगची सखोल चौकशी व्हावी, आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि मागणी करतो।